आपल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आणि या विजयी सभेच्या प्रसंगी या ठिकाणी माझ्या घड्याळात 9:30 वाजल्यात, कुणाच्या किती वाजल्यात मला माहित नाही। आजच्या या प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित खरोखर मी आज मला खरोखर बांधवांनो आज मी स्वतःला भाग्यवान समजतो जी माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये जी माझी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख झाली आणि माझं वय 11 होतं आणि 11व्या वर्षापासून मी मराठा महासंघाच्या चळवळीमध्ये एक लहान कार्यकर्ता म्हणून सगळ्याबरोबर फिरत होतो आणि आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या विचारासे प्रेरित होऊन बार्शी तालुका हा मराठा महासंघमय झालेला होता आणि आदरणीय दास शेळके साहेब यांनी मला वयाच्या 16व्या वर्षी बार्शी मराठा महासंघाचं शहर अध्यक्ष केलेलं होतं आणि ज्या कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची ज्यांनी स्वतःचं सर्वोच्च बलिदान मराठा समाजासाठी दिलं बांधवानो आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माझ्या प्रचाराचा शुभारंभ होतोय, ज्यांच्या कारकिर्दी माझी नावानं राजकीय सुरुवात झाली। सामाजिक कार्यकर्ता मी तयार म्हणून झालो 16व्या वर्षी आणि 16व्या वर्षापासून मराठा महासंघाच्या शाखा काढत काढत 1996 ला शहर प्रमुख झालो वयाच्या 26व्या वर्षी आणि त्या ठिकाणी नगरसेवक झालो ते धनुष्यबाणावर आणि आज त्या राजेंद्र राऊताच्या प्रचाराला आज नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, हे माझ्या जीवनामध्ये फार मोठा आनंदाचा क्षण आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहित आहे की आदरणीय बाळासाहेब शिंदे साहेबांनी सोलापूरमध्ये किती मोठं योगदान दिलेलं आहे। त्यांचे आज घरातले वारसदार आदरणीय माझे सहकारी मित्र अमोल बापू शिंदे या ठिकाणी या प्रचाराला उपस्थित आहेत बांधवांनो। आज आपले दिलीप भाऊ कोल्हे ज्यांनी स्वतःचा जीव जसं मी घालत होतो धोक्यात तसं सातत्यानं धोक्यात घातला, भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख ठोंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आपल्या दादा आहेत, सर्व बार्शी तालुक्यातील नेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांची नावं घेणं बांधवांनो आज काय शक्य नाही, कमी बॉल आणि जास्त रन ही माझ्या नशिबाला पहिल्यापासूनच आहे। उपस्थित माझ्या सर्व जीवाभावाचे मला हातातल्या फोडासारखं सांभाळलेली सगळी माझी सहकारी मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये माझ्या सर्व सुखदुःखामध्ये मी आमदार असल, मी माझे आमदार असल, माझा 99 ला पराभव झालेला असल, मला फार फार जपलेली समोर बसलेली माझी सर्व सहकारी मंडळी, माता भगिनी या सर्वांना पहिल्यांदा नमन करतो आणि आज या ठिकाणी या विधानसभेच्या 2024च्या प्रचाराच्या निमित्तानं बांधवानो आज आपल्या समोर फार मोठं या तालुक्याचं आव्हान आहे। आपण जरी म्हणले की 4000 कोटीचा निधी या ठिकाणी आपण आणला, त्यापेक्षाही जास्त निधी आपण या ठिकाणी बांधवांनो आणला असेल। आता आकडे मोजायला आपल्याला वेळच नाही मिळाला, परंतु एवढं काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जी गुंडगिरी होती, जी दादागिरी होती, ती दहशत दादागिरी संपवण्याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जन्म झालेला होता आणि ती दादागिरी कुठेतरी संपवत असताना कॉलेजच्या जीवनापासून मी मागे सांगितलं की वयाच्या 16व्या वर्षापासून त्या ठिकाणी वयाच्या 18व्या वर्षी 1988 साली नरेंद्र पाटील साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्यावेळेस 88 बुधवार मला पहिल्यांदा 302च्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला नेण्यात आलो। खोट्या केसमध्ये मला आत टाकण्याचा प्रयत्न केला। 3 दिवस पोलिस मला मारत होती, माझ्या अशोक भाऊला मारत होती, चिमाजी राऊतला, दत्तू मोहितेला मारत होती। तो काळ आणि त्यावेळेस पासूनचा हा संघर्ष आणि 85 सालापासून भांडण माऱ्या माझ्या नशिबाला आल्या
आणि यांची दहशत, दादागिरी, पोलीस स्टेशन मधले गोळीबार, फौजदारांच्या बंगल्यामध्ये झालेले वार, दिलीप भाऊंना माहित आहे सगळा इतिहास, भाऊ बाळासाहेबांना पण माहित आहे, सगळ्यांनाच माहित. आणि ह्या घटनाक्रमांमधनं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा जन्म झाला बांधवानो. आणि आपण सर्वांनी, मला 2004ला 1996ला नगरसेवक केलं, 98ला नगराध्यक्ष झालो, 99ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली, 339 मतानं पराभव झाला. तुम्ही जनतेचा आमदार म्हणून उपाधी दिली, 2004ला तुम्ही आमदार केलं आणि ही दादागिरी संपुष्टात आली. आणि दादागिरी संपुष्टात आल्यानंतर खऱ्या अर्थानं मी चिंताग्रस्त झालो की ज्या जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि एवढं जीवाचं रान केलेलं आहे, आणि माझी तेवढी नैतिक जबाबदारी आहे की त्याची उतराई करणं आणि त्या उतराईच्या दृष्टिकोनातून काम करणं. आणि माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना बांधवांनो त्यावेळेस चांगल्यापैकी विकास करण्याचा 4 ते 9 मध्ये प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं आपल्याला माहिती आहे आपल्या अडचणी सगळ्या आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या काय असतात. कारण मी त्यावेळेस एकटाच होतो. संजू आप्पा लहान होता, नाना लहान होता, रणवीर ही ती एकदम छोटी छोटी सगळी जण होती. मला कोणच नव्हतं. ढोलगं पण वाजायचं, नाचायचं पण माझ्याकडे होतं. सगळ्यात माझ्या नशिबाला परपंच पण होता आणि राजकारण समाजकारण पण. आणि त्यामुळं 9 साली माझा पराभव झाला. कशामुळे झाला तुम्हाला माहित आहे. 14 साली पराभव झाला बांधवानो, त्या ठिकाणी जरा वेगळा घटनाक्रम झाला. परंतु ही पोरं हाताखाली आली आणि चांगल्या उद्योग व्यवसायाशी माझं कुटुंब जोडलं गेलं. एकाचे 10 झाले आणि मला त्या ठिकाणी फक्त राजकारण करण्याची संधी मिळाली आणि ही पोरं उद्योग व्यवसायामध्ये उतरली, ते पण 1 नंबरच्या आणि स्वच्छ व्यवसायामध्ये. कुणीही कुठल्या चुकीच्या व्यवसायामध्ये उतरलं नाही मित्रांनो. आणि मी पूर्ण वेळ राजकारण करत आलो आणि तुम्ही 10 वर्षाचा गॅप पडल्यानंतर 2019ला मला आमदार केलं, अपक्ष आमदार केलं. आणि 24 पर्यंत 5 वर्ष, सुरुवातीला 19ला आमदार झाल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी पाठिंबा दिला. सगळ्यांना आश्चर्यचकित झाले, सरकार तर महाविकास आघाडीचं व्हायला लागलंय, हा राजाभाऊ राऊत उलट्या प्रवाहात का पावायला लागला. परंतु मला त्यावेळेस आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री करण्याची ऑफर त्यावेळेस सुद्धा होती. मी त्या गोष्टी बारकाईने पाहत होतो, खटके उठताना पाहत होतो. मला पण त्या गोष्टी पटत नव्हत्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री करायचं वेळोवेळी स्टेजवरती प्रत्येकाने बोललं होतं. परंतु दुर्दैवानं काही जणांना मुख्यमंत्री व्हायचं त्याकडे पलटी वगैरे झाली आणि मी विरोधी पक्षाला पाठिंबा त्या ठिकाणी दिला. सगळ्या बारशीला आश्चर्य वाटलं की उलट्या प्रवाहात का पोहतो. परंतु मला खात्री होती की असं चुकीचं झालेलं सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि एक खंबीर सरकार या राज्याला मिळणार. योगायोगानं सगळे ठोंगे साहेब, बापू, नरेंद्र पाटील साहेब आणि भाऊ सगळे पत्रकार आहेत, त्यांना विचारा. 8 महिने अगोदर भाकीत केलं होतं की 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडणार आहेत आणि मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. 8 महिने अगोदर मी भाकीत केलेलं होतं शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायचे. मला त्या गोष्टी लक्षात आल्या आणि खऱ्या अर्थानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बांधवून आपल्या सगळ्यांनाच माहित आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. दोघच मंत्रिमंडळ होते, दोघांच्या कॅबिनेट बैठका चालायच्या. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की ज्या बार्शी तालुक्याचं स्वप्न होतं उपसा सिंचन योजना, सगळ्याला माहित आहे की 700 कोटी रुपये त्या दोघांनी मंजूर केले. 350 कोटीच्या निविदा निघाल्या. काम युद्ध पातळीवरती आता चालू आहे. 90% बांधवांनो ते काम पूर्ण झालेलं आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र आपलं वलिताखाली 8 महिने ते 1 वर्षाच्या दरम्यान येणार आहे. 37 साठवण तलाव आपल्याला दिले. 18 बंधारे नागझरी भागावरती दिले किटवेर कोल्हापूर पद्धतीची. घोरवाड्यावरती 8 किटीवर दिले. मग मोरे सरांनी सांगितलं की आगळगाव मध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या काळामध्ये सुद्धा आपण जलयुक्त शिवारची चळवळ उभा केली. आणि अशा रीतीनं आज मी माझ्या सगळ्या उपस्थित शेतकरी बांधवांना जबाबदारीने शब्द देतो. जे विरोधक म्हणतात ना काय विकास केला, आज मी या ठिकाणी स्टॅम्पवरती लिहून देतो की 1 वर्षानं बरोबर तुम्ही जर राहिले तर, आता काय तुम्ही खोकडा झालाय सगळं माहित आहे, काय काय फुकून गांजा फुकता, टाकाटाकी करता, काय तुमची अवस्था आहे ती तालुक्याला माहित आहे, कुठं कुठं आणखीन चाळे करता, सगळं माहित आहे. 1 वर्षानं
बरोबर 50,000 एकर जमीन जर नाही बागायत झाली बांधवानो मी स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार. 50,000 एकर जमीन आपली या ठिकाणी बार्शीतली 1 वर्षाच्या आत बागायत होणार आहे. तुम्ही काय केलं बाबांनी एवढे दिवस? 6 वेळेस तुम्ही आमदार होते, 2दा कॅबिनेट मंत्री होते. काय दिवे लावले तुम्ही? 19 ठोंगे साहेबांनी सांगितल्यासारखं मनोहर जोशी साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कृष्णा खोरे मंडळ स्थापन केलं. त्यावेळेसपासून आज तागायतपर्यंत त्या ठिकाणी निधी नव्हता. 5-10 कोटी रुपये मिळायचे, फक्त 700 कोटी रुपये एका टोल्यामध्ये आणले. प्रशासकीय मान्यता घेतली आणि आज त्या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे. साठवण तलाव, मग आगळगावचा पण तलाव सांगितला, 700 ते 800 एकर जमीन भिजणार, 1 एकर पण भिजत नव्हतं. अशा पद्धतीचे एवढे मोठे तलाव केले. म्हणून आज भगवन मैदान केलं, नवीन 422ला एक मैदान होते. लक्ष्मी सोपान उद्यान केलं, अहिल्यादेवी होळकर उद्यान केलं, शंकेश्वर उद्यान केलं. सगळे बार्शीतले रस्ते चकाचक केले. अलीपूर रस्ता, उपळाई रस्ता, 422 रस्ता, परांडा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रत्येक येणारे रस्ते. सोलापूर रोड आपण बार्शी ते सोलापूर रोड 250 कोटीचा पूर्ण केला. उस्मानाबाद रोड 200 कोटीचा पूर्ण केला. लातूर रस्ता 150 कोटीचा पूर्ण केला. आई जगदंबेला जाणारा 250 कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केला, त्याचं काम आता चालू होतं. अशा रीतीने संपूर्ण रस्ते आपण आसपासच्या कडेचे रस्ते आपण शहराला जोडणारे घेतले आणि 1 नंबर दर्जेदार रस्ते. आज या ठिकाणी काल टीका केली की आगळगावला येणाऱ्या रस्त्याला थोडे खड्डे पडलेत. पाऊसच आपल्याकडे दुप्पट पडलेला आहे, त्याच्यामुळे खड्डे. आणि मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की परत एकदा तो रस्ता करा, कारण जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होता कामा नये. आणि कुठं जरी गेलं 1 नंबर दर्जेदार काम करतो. सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहित आहे, तुम्हाला घेऊन आलो तो आणखी त्या कॉन्ट्रॅक्टरचं 1 रुपयाचं बिल दिलेलं नाही. जोपर्यंत तो रस्ता माझ्या मनासारखा जनतेच्या सुखासमाधानासारखा होत नाही तोपर्यंत 1 रुपयाचं बिल मिळणार नाही. अशा पद्धतीचे त्यावेळेस पण मी सांगितलं आणि आज पण सांगितलं. पाऊस होता म्हणून काय करता येत नव्हतं, आता त्या रस्त्याची सुरुवात या ठिकाणी परत एकदा होणार आहे म्हणून. परंतु हे रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, शेतीच्या पाण्याचे विषय आपण या ठिकाणी हाताळले. बार्शी शहराला 296 कोटीची योजना आणली बांधून. तुम्हीच बघितलंय सांगलीच्या सभेमध्ये, एक टर्न काय दुसरी काय, मी पण ऐकतोय ते व्हिडिओ सारखा. 15 वर्षे नादी कसं लावलं. परंतु मे मध्ये वर्क ऑर्डर दिलेले, पुढच्या मे मध्ये 4 कोटी लिटर पाणी रोज बार्शी शहराला मिळणार आहे. 296 कोटीची योजना 1च वर्षामध्ये. वैरागला सुद्धा 38 कोटीची योजना त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यात दिली. आज 107 गावाला जल जीवन मिशनच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून 107 गावांना 150 कोटीहून अधिक निधी या ठिकाणी प्राप्त करून दिला. आज मगा वकील साहेबांनी सांगितलं की जवळपास 100 कोटीहून अधिक निधी आपण कोर्टाला आणला. सेशन कोर्ट त्या ठिकाणी होते. कित्येक तरी आपल्या ग्रामीण भागातल्या माणसांना त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर किती पाखरं हाकतात ती माहित आहे, किती घाण त्या ठिकाणी माहित. आज उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी 30 बेडचं 100 बेडमध्ये केलेलं आहे. आज पांगरीला सुद्धा आपण त्या ठिकाणी 30 बेडचं 50 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करतोय. हे हॉस्पिटल सुद्धा आता एका 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. 25 डॉक्टर आणि 125 जणांचा स्टाफ असणार आहे. डॉक्टर कर्मवीर मामासाहेबांच्या हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल त्या ठिकाणी होते बांधून. हे आज विकास कामं करण्याची पद्धत. आज त्या ठिकाणचं क्रीडांगण असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, कोर्टाची इमारत असेल, प्रत्येक स्तरावरती आज 3 पोलीस स्टेशनचं बांधकाम असेल. कुठल्या कामामध्ये आपण कमी पडलो? मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, PWDच्या माध्यमातून असेल, 30-54 आहे, 50-54 आहे, नागरी सुविधा आहे, जनसुविधा आहे. कुठला निधी आज गावागावातले 25-15 वगैरे सगळ्या 95-5 मध्ये आमदार कोटा या सगळ्या माध्यमातून आज गावागावामध्ये मला अभिमान आहे. एक छोटं जरी गाव असलं, कमीत कमी 2 कोटी, मोठं गाव असेल तर 15-15 कोटी, आणि पांगरीला तर त्या हॉस्पिटल सहित 100 कोटी रुपयाचा निधी आज ग्रामीण भागामध्ये एका गावामध्ये देऊ शकतो. जोक नाही मित्रांनो, 4,000 कोटीचा आकडा क्रॉस करायचा. आज माझ्या शेतकरी बांधवांवरती नैसर्गिक संकट आलं. सततचा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला. पीक विम्याच्या माध्यमातून, अतिवृष्टीच्या माध्यमातून, सततच्या पावसाच्या माध्यमातून, दुष्काळाच्या माध्यमातून, फळबागाच्या अनुदानाच्या माध्यमातून तुम्ही बघा ह्या 5 वर्षातलं पासबुक आणि अगोदरच 470 कोटी रुपये प्रत्येक शेतकऱ्याला कळत नव्हतं की नेमकं कुठले पैसे येते. 470 कोटी रुपये देण्याचं काम या तालुक्यात महाराष्ट्रात
सगळ्यात जास्त नुकसान भरपाई आपण आज बार्शी तालुक्यामध्ये देऊ शकतो. तुम्ही का आतापर्यंत दिली नाही कधी एवढी नुकसान भरपाई आज दिली. मग आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुद्धा आज आपण पाहतोय, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली. 1,500 रुपये महिन्याला त्या ठिकाणी मिळतात माझ्या भगिनींना. माझ्या जीवनामध्ये काम करत असताना सगळ्यात आवडलेली योजना असेल ना माझ्या माता भगिनी ही योजना आहे. कारण त्या माऊलीलाच कळतं की मीठ मिरचू दूध दुखत. लेकराला ज्यावेळेस भूक लागते ना त्या गोरगरिबाच्या महिलेला कळते. कारण माझ्याकडची गरिबी मी पाहिलेली आहे. माझ्याकडला जे गोरगरीब समाज राहतो त्या गोरगरीब झोपडीत राहतात. आज मी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलामध्ये आणले, तो भाग वेगळा, परंतु त्या झोपड्या होत्या ना त्यातली गरिबी मी जवळनं पाहिलेली. तुम्हाला काय त्यातली गरिबी कळणार आहे. आणि त्याचाच काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 1500चे मी 2100 रुपये करणार आहेत. फडणवीस साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं. आज त्या ठिकाणी ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली त्यावेळेस सगळे पत्रकार माझ्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेला होते. तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं पत्रकार बांधवनो, माझा शेतकरी लाडला भाऊ सुद्धा ह्यांच्या डोक्यामध्ये आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांचं. काल ऐकलं ना तुम्ही, कर्जमाफीचा सुद्धा निर्णय लवकरात लवकर होणार आहे बांधवनो, शेतकरी बांधवनो काळजी करू नका. त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं, कारण जे जे भविष्य मी वर्तवलं ते सत्यात उतरलेलं आहे. आज या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण वीज बिल माफी केली. आज नव्यानं वीज बिल येत नाही मित्रांनो. आज 1 रुपयामध्ये पीक विमा आपण भरतोय. 70 वर्षाच्या पुढच्या माझ्या ज्येष्ठ नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार 5-5 लाखाचे, महात्माराव ज्योती फुले योजनेअंतर्गत उपचार आहे. आज पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये घरं दिली. राजमाता अहिल्यादेवी होळकर योजनेत 3000हून अधिक विहिरी आपण या ठिकाणी देऊ शकतो. आज या ठिकाणी 1 रुपयामध्ये पीक विमा आपण भरतो. 5-10 हजार रुपये आपल्याकडे नसायचे. 70% शेतकरी भरायचे, 30% भरत नव्हते, परंतु आज 100% शेतकरी या ठिकाणी पीक विमा भरतायत. अशा असंख्य योजना या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या आहेत. आज केंद्र सरकारकडनं PM किसान योजनेचे 6000 मिळतात, राज्य सरकार 6000 देतंय. परत काल निर्णय घेतला की आणखीन 3000 रुपये आपण देणार. आज त्या ठिकाणी 12,000चे 15,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. अशा रीतीनं प्रत्येक योजना या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळत असताना कोरोना काळामध्ये आपल्याला माहित आहे की जीवाची बाजी लावून या ठिकाणी पेशंट वाचवण्याचं काम रात्रंदिवस करत होतो. आणि त्यावेळेस सुद्धा माननीय पंतप्रधान साहेबांनी आज काम करत असताना जी योजना त्या ठिकाणी मोफत धान्याची दिली ती आज 2028 पर्यंत चालू आहे. प्रत्येक स्तरावरती एकही असा विषय नाही की त्या ठिकाणी सरकार या ठिकाणी मदतीला धावून आलेलं नाही, असा एक पण विषय नाही. प्रत्येक ठिकाणी सरकार आज आपल्याला मदतीचा हात देत आहे. मुलींकरता शिक्षण मोफत केलेलं आहे. SCBCच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा 8 लाखाची अट रद्द करून त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या मुलांकरता शिक्षण मोफत झालेलं आहे. बांधवांना कुठलीही आता उत्पन्नाची अट त्या ठिकाणी राहिलेली नाही. अशा असंख्य योजना या ठिकाणी समाज कल्याण माध्यमातून आज दलित समाज बांधवांना योजना आहेत. आज विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून OBC समाज बांधवांना योजना या ठिकाणी पदरात पडतात. आणि या ठिकाणी विरोधक टीका करतात की जानेवारीपासून पगारी होणार नाहीत, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना बंद होणार आहेत. अरे मग हे जर बंद होणार तर तुमची झक मारायला कशाला फॉर्म भरला, तर तुम्ही कशाला मंत्रालयात झाडून करायला चालले काय? जर सरकारचं दिवाळ निघाले म्हणता, सरकारजवळ पैसे नाहीत म्हणता, मग कशाला तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी फॉर्म भरल्यात? मंत्रालयात झाडाला जायचं का धुवायला जायचं तुम्हाला? तिथे बसा ना घरी मग तुम्ही. अरे ज्या तुम्हाला मुख्यमंत्री केलं या महाराष्ट्र राज्याने, चिटिंग करून मुख्यमंत्री झाला तुम्ही. 2.5 वर्षात 2 वेळेस फक्त मंत्रालयात गेले. आता बापूंनी ठोंगे साहेबांनी सांगितलं की नरेंद्र पाटील साहेब 4-4 वाजेपर्यंत पहाटे मुख्यमंत्री काम करतात. फडणवीस साहेब 4-4 वाजेपर्यंत काम करतात. अजितदादा सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. आज त्यांचा आदर्श घेऊन माननीय पंतप्रधान एक दिवस सुट्टी घेत नाहीत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आज आम्ही पण एक दिवस कधी सुट्टी घेतली नाही. तुम्हालाही माहित आहे, सकाळी 6:15 ते 6:30 मला पहिला फोन येतो, भाऊ पाणी आलं नाही, भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही. तिथनं कामाला सुरुवात होती रात्री 10:30-11 पर्यंत नॉन स्टॉप. एकही माणूस कधी दुखावला जात नाही. प्रत्येकाची विचारपूस केल्याशिवाय, फोन केल्याशिवाय मी कधी माघारी जाऊन देत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणारी माणसं एका बाजूला आणि एका बाजूला वेगळ्या पद्धतीने या तालुक्याचं वाटोळ करणारी माणसं एका बाजूला आहेत. मित्र, काय विकासाच्या बाबतीमध्ये आपण कमी केलं? कुठल्या बाबतीमध्ये आज वाड्याचे बांधारे, कुठला एक विषय असा नाही माझ्या समोर आलाय आणि तो सुटला नाही. प्रत्येक कामामध्ये आज आपण सातत्यानं रात्रीचा दिवस करून या ठिकाणी काम करतो. आणि एवढं काम करत असताना
आज एवढी माझ्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी उभा केली बांधून. बघा आज 500 लोक रोज फोटोग्राफीला त्या ठिकाणी येतात. आज माझ्या ज्या सैनिकांच्या जीवावरती आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करतो किंवा सुरक्षित झोपतो, त्या सैनिकांचं शहीद स्मारक आज बार्शी तालुक्यासारख्या ठिकाणी सुंदर केलं. पाकिस्तान भारताच्या युद्धामधला रणगाडा सुद्धा त्या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी केलं. सुंदर असा स्पॉट त्या ठिकाणी दिसतो. आज त्याचा आदर्श आपले सगळे तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी घेतात. आज या ठिकाणी तालुका पातळीवरती 2,53,00,000 बुद्धविहार मंजूर केलेलं आहे. सुंदर असं बुद्धविहार आपण त्या ठिकाणी 422ला 1 एकर 10 गुंठे जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहे बांधवांनो. एक बाग आणि बुद्धविहार सुंदर असं चित्रीकरण त्या ठिकाणी आज सगळी मंजूर. 1 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल अशी मी सर्व माझ्या बुद्धवासियांना मी अभिवाचन देतो, नम्रतेची विनंती करून सांगू इच्छितो. त्याचबरोबर मग आशिफभाई तुम्ही सांगितलं नायकवाडीचा ईदगाह होता, त्या ठिकाणी तबलिगी आणि सुन्नी ह्याच्यामध्ये सातत्याने प्रत्येक नमाजाच्या वेळेस मारामारी व्हायची. तो 100 वर्षाचा प्रश्न सुटला नव्हता, चिघळत होता. 422ला 1.5 एकर जमीन दिली, ईदगाह आमदार कोट्यातनं बांधून दिला. जे ज्यांना तिकडे नमाज पाडायचं तिकडे पाडा, ज्यांना इकडे पाडायचं तिकडे पाडा. अशी बाई तुम्ही मला 16 कामं सांगितली मुस्लिम समाजाची, मी 40 कामं करून दिली. तुम्ही आठवा, तुम्ही 40 कामं करून दिली. आज प्रत्येक समाज बांधवाला आप्पानी मग सांगितलं लिंगायत समाज बांधवाला, ही लिंगायत समाजाचे नेते म्हणतात आप्पा, आणि काम करायचं नशीब माझं. सगळ्या लिंगायत स्मशानभूमीचं सुद्धा काम कॉन्क्रीट करत किंवा कंपाऊंड बांधायचं सगळी कामं माझ्या नशिबाला आली. आज आगळगावमध्ये सुद्धा माझ्या लिंगायत समाजानं सभागृह सांगितलं होतं, ते सुद्धा दिलं मित्रांनो 30 लाखाचं, माहिती आहे आमदार कोट्यात. परंतु ह्यांना कधी आठवत झाली नाही. सगळ्या समाज बांधवाला 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे जागा दिल्या. 80% जे समाज आहेत आपल्या तालुक्यातले सगळ्यांचं मन समाधान करण्याचा प्रयत्न केला. आज राहिलेले 20% सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा येणाऱ्या 1 वर्षामध्ये सगळी पूर्तता केली जाईल. कुठलं काम राहतंय माझ्याकडनं मला सांगा ना. रात्रंदिवस मी असल, माझे सगळे सहकारी बांधव आहेत, पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, सगळीच माणसं, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, सोसायटी चेअरमन, कोण आपल्यातलं काम करत नाही. आणि कुणी काम केलं नाही तर माझा धाक पण सगळ्यांना आहे. आणि एवढं काम करत असताना तुम्ही लोकांनो आमच्यावरती टीका करता. काय आम्ही चुकीचं वागलो, काय चुकीचं केलं? आज या ठिकाणी माझ्या व्यक्तिगत कुटुंबावरती जाता काय तुम्ही, माझ्या काय व्यवसायावरती, काय बी 2 नंबरचा व्यवसाय केला, ह्या दारू विकतो का, मटका घेतो का, काय गुटखा विकतो, मला सांगा बांधवान तुम्ही काय केलं? रणजितला मला डॉक्टर करायचं होतं, परंतु दुर्दैवानं 14ला पडलो, त्याला मेडिकलला ऍडमिशन घेता आलं नसेल काय अडचणीमुळे माझ्या घरगुती. मी त्याला BSc ॲग्रीला पाठवलं, तो शेतीच्या विषयामध्ये तज्ज्ञ झाला, तो वकिली झाला. काय व्यवसाय मुलाला करायचा म्हणून मी ज्वारीचा आणि डाळ बिलचा व्यवसाय करून दिला. काय चुकलं तुम्ही सांगा बरं? कोण मुलाला व्यवसाय करून देत नाही, मुलगा वळणार. आज माझ्याकडं केंद्र सरकारमध्ये चालतंय, राज्य सरकारमध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्याला. फडणवीस साहेब म्हणले बेररचे काय राजाभाऊ मला, शिंदे साहेबांनी एवढा लाड केला, अजितदादांनी 3दा नाव घेतलं. अरे मी घ्यायचं म्हणलं तर 1000 कोटीची टेंडर घेऊ शकतो, मला काय अडचण आहे. परंतु मी अर्ध्या भाकरीमध्ये समाधान राहणारा माणूस. माझी 1000 कोटीची टेंडर घेऊन माझी लेकरं दुसऱ्या राज्यात पाठवून मला चुकीच्या मार्गाला लावायची नाहीत. माझी संपत्ती ही माझी लेकरं जर व्यवस्थित राहिली, अत्यंत चांगली राहिली, तुमच्यात मिसळून जर गोरगरिबाचं काम करणार राहिली तरी मी सगळं मिळवल्यासारखं झालं. मला काय कशाची गरज नाही, मला लय मोठं व्हायचं नाही, लागतेच किती. आणि माया नावानं ओरडतात एवढं मिळवलं एवढंच मिळवलं. खरं सांगू मित्रांनो, मी उद्योग व्यवसाय करतो प्रामाणिकपणानं. नाना आज खडीचं ही करतंय, तुम्ही सगळ्याला विचारा. काल खडीचं त्या वाळूचं काढलं ते सँड क्रेसचं, नानाची 20 कोटीची उधारी आहे, नानावर 30 कोटीचं कर्ज आहे. सगळे गोरगरिबाचे आपले कार्यकर्ते, त्याला खडी उधार देते, वाळू उधार देते, स्टील उधार घेऊन देते, सिमेंट. आपली पोरं गरीबाचे आहेत, त्यांनी कामं करू नये का? आता 25 एवढी मोठी कामं आली, सभागृह करतात पोरं, पैसे नाहीत, सगळं देते, जेव्हा बिल निघन तेव्हा पैसे घेतो, आम्ही बँकेचं व्याज भरतो. काय चुकीचं केलं? तुमच्यासारखं तर नाना कुठं मटण खायला आलं नाही, तुमच्या भावासारखं. तुमच्या भावासारखी तर दारू कधी मागितली नाही, तुमच्या भावाच्या फॅक्टरी सारखे तर बोगस पाईप दिले नाहीत, बोगस खडी दिली नाही. तुमच्या भावांसारखी वाकडी नजर तर कुठं आमच्या भावांची पडली नाही. माझा भाऊ माझा पोरगा जरी असला ना, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता मावळा आहे मित्रांनो.
मायाकडनं माया घरातल्या कुठल्या पोराकडनं वाकडीनं जर कुणाकडे पडणार नाही, चुकीचं पाऊल कधी उचललं जाणार नाही. हॉटेलमध्ये नाश्ता करायची सुद्धा परवानगी नाही पोरांना, एवढा मी त्यांना धाक लावलेला आहे. परंतु तुमची लेकरं गांजा वाढते ती बघा पहिल्यांदा. अरे 1 नंबरचे धंदे करतो आम्ही, डाळीचं ज्वारीचं कुठं 2-2 हजार रुपये गाडीला फक्त मिळतात रात्र राबून. आणि प्लॉटिंगचा माझ्यावर सुद्धा 100 कोटी रुपयाचं कर्ज आहे. पण कधी बँकेमध्ये 1 टाइम सेटलमेंट केली नाही, कुठल्या बँकेला बोलवलं नाही. अख्ख्या तालुक्यामध्ये एका जरी माणसाने म्हणलं माझ्या कुणी एका नाही, राजभाऊ राऊतांनी माझे 1000 रुपये बुडले, 10,000 रुपये खाल्ले, रिश्वत खाल्ली, हितनं उतरतो आणि उद्या शेतात कुदळ घेऊन दारादारा जातो बांधवून. कुणी म्हणायचं माझ्या खेड्यापाड्यातले सगळे बांधव आणि कार्यकर्त्यांनी कुणाकडनं एका कामातनं 10 पैसे घेतले का मला सांगा? कधी कुणाला बकरं कापा म्हणून सांगितलं? कुणाला चपटी पाजा म्हणून सांगितलं? कधी तुम्ही 20-20 वर्ष झालं मला नरेंद्र पाटील साहेब जेवायला बोलवतात, आणखीन जेवायला गेलो नाही कुणाकडे. आलो मटणं खायला. अरे भिकाऱ्यानं तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही वागताय. आणि मटण तर कसलं खाता तुम्ही? शप्पी करमाळचा किस्सा माहित आहे? अरे त्या बिचाऱ्या गरीबाला आरोग्य खात्याचा चेअरमन केलं तुम्ही. तो बिचारा माझ्या सफाई कर्मचाऱ्यांकडनं शेवटी आरोग्य ते कुठनं सभापती तर पैसे आणणार आहे, त्यांच्याकडनं 50-50 रुपये वर्गणी करायचा. रोज मटणाचा डबा त्याला सांगायचे आणि ती बिचारा वर्गणी वैतागले कर्मचारी. पण ते म्हणले आता पैसे मागू नको शप्पी करमाळकर, नाही तर बघ. मग शप्पी करमाळला पण राग आला, त्यांनी पण आणला न चावणारा दास्या, ह्याला उद्योग भवनवरती दिला. सगळायला लागला तर निबर लागायला लागला. आबाज बाई शेजारी होते, वारले बिचारे. आबाज म्हणले साहेब कुछ तो गडबड आहे म्हणले, बडा मटन आहे, बडा मटन. अरे इतका भिकारी तू, तुझ्या अवकात इतकी भिकार चोर साला तू, सासऱ्याला लुटण्याला मेहुण्याला लुटणार. तुझ्या ज्यावेळेस ह्या आडत दुकानामध्ये आमचं आडत दुकान आहे, व्यापार आहे बांधवांनो, तुम्ही माहिती घ्या. दुसऱ्या दिवशी चेक देतो आम्ही. रोख सवय तिथं लागली म्हणून 2 कोटीचा शेष 12 कोटीपर्यंत गेला. उत्पन्न वाढलं बाजार समितीचं. बघा तुम्ही माहिती घ्या. खोटं निघालं तरी 1 पण मत देऊ नका. खोटं जर. आणि दुसऱ्या दिवशी चेक असतात. 1 रुपयाचं लपडं नाही, वांदा नाही, काही नाही. कुठं माझ्यामुळे भाव वाढतात. मी भाव मोठ्या प्रमाणामध्ये काढतो, परवडू न परवडू. शेतकऱ्यांचं नुकसान कधी होऊन देत नाही. 25-25, 30-30 तालुक्यातनं माल बाजार समितीमध्ये यायला लागला. लक्ष्मीचं वास्तव्य झालं तिथं. कचरा कुंडी होती, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, झाडी, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज. 2 कोटी रुपयाचं उत्पन्न होतं. 12-13 कोटीपर्यंत उत्पन्न येईल. कुठनं उत्पन्न आलं ही? आज एवढा विश्वास आणि आवर्जून सांगतो जबाबदारीनं, 6 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याचा रुपया बुडवायची हिंमत कोणाची झाली नाही. तुम्हाला एकाही शेतकऱ्याचा. ही बाजार समिती चालवण्याचा तो धाक त्या ठिकाणी. आणि ह्यांनी काय केलं? 100दा दिवाळं काढण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आज तुम्हाला एक जुना किस्सा माहित नाही. ह्यांच्या चुलत्यांचं आडत दुकान होतं. बाबा काका कदले गेले का? बाबा काका बरोबर आहे का? तुम्ही बार्शीचे मालक आहेत. त्यांच्या चुलत्याला सापटीनं मारलं होतं दिवाळं काढलं म्हणून. सापटीनं. पहिल्यांदा तुझ्या घरचं बघ आणि बघा आमच्याकडे लक्ष दे. आणि ह्या पद्धतीचं तुमचं खानदान तुम्ही लुटारू. त्या रावसाहेबाची इस्टेट सगळी लुटली, बाबासाहेब मनगिरेंची इस्टेट लुटली. तुमच्याकडे जवळपास आज रेडी रेटनं 35 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीचं ॲफिडेविट आहे तुमचं. त्या प्रॉपर्टीची पुण्यामध्ये किंमत 500 कोटीची आहे मित्रांनो. 500 कोटी रुपयाची. ह्याचे 200-200 कोटी रुपये व्याजानं बाजारामध्ये फिरायचे. DSK कुलकर्णींकडे जैशी करणी वैशी भरणी, जेवढ्याला घेतलं तेवढ्याला दिलं. DSK कुलकर्णीनं 2% व्याज दिलं आणि त्याचं दिवाळ निघलं की ह्याचा पण कार्यक्रम करून ठेवा. बस म्हणला बोंबलं. सगळा व्याजाचा पैसा गायब. तेव्हापासून ह्याच्या धास्ती बसली. त्यापासून खर्च करायचा म्हणलं ह्याच्या मनामध्ये भीती निर्माण होती. आणि त्यामुळं आज या ठिकाणी काल किविलोनी प्रयत्न केला. 2-3 कार्यकर्त्याला जवळचे पैसे देते आणि वर्गणी करून मी निवडणूक लढवतो. अरे महाराष्ट्रामध्ये तुझं 6 नंबरची प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी हाणणारा तू लबाड लांडगा, तू जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायला लागला. तू त्या वळणावर गेला का? तू त्या खासदाराच्या वळणावर गेला का? मग रमेश अण्णांनी सांगितलं तुम्हाला. आम्ही सांगत होतो लोकसभेमध्ये, मी रात्रींदिवस फिरलो मित्रांनो. 54,000चा लीड दिला तुम्ही. जो माझा होऊ शकला नाही, मला थोरला भाऊ म्हणत होता, तो तुमचा कधी होणार आहे मित्रांनो? सांगत होतो मी. तुम्हाला वाटलं फोन करते लय 12 घंट्याचं लेकरू आहे.
तू बाळा तू इवळू इवळू केळं खाल्ल्यात, तुला कसं गाजर दाखवायचं मी दाखवतो पुढच्या काळजी करू नको. मला पण राजा राऊत म्हणतात, तू माझा नाद करू नको. तुला मी विधानसभेत कसं जायचं शिकवलं, विधानसभा मी दाखवली. खासदारकीला तानाजी सावंतांचा मला फोन आला. उद्धव साहेब मला बोलले, राजाभाऊ तू जर मला पत्र दिलं ह्याला तिकीट दे गेल्या वेळेस तर मी ह्याला तिकीट देईल. रवी सर्जन त्यांची कॉम्पिटिशन चालली होती, मी पत्र दिलं, मी लिखी हमी घेतली, तेव्हा ही गेल्या वेळेस खासदार झाला. आणि नंतर नौटंकी करतो इथं आणि माझ्या नावानं ओरडतो. अरे बाबा तुझं आता तोंड बंद कर, तुझं लपडं माझ्या एवढं कुणालाच माहित नाही. तू किती चालीच आहे आणि काय आहे, तुला माझ्यासारखं कुणीच या राज्यामध्ये ओळखत नाही. आणि तुझी जी प्रॉपर्टी राहिली ना ती फक्त राजाभाऊ राऊतामुळे राहिली, नाही तर तानाजी सावंतकडे घाण राहिले असते. तू माझ्या नादी लागू नको. उकाळ्या पकाळ्या जर काढायला लागलो ना पळता भुई तोडवेन, तोंडाला डांबर लागेल तुझ्या. एवढ्या दुर्घटना तुझ्या आहेत, माझ्या नाद करू नको. ती सुद्धा चॅलेंज देतो तुला, पत्रकार बांधव समजून सांगा, नाहीतर तो काय नाटकं करताय ना, चव्हाट्यावर जर आली ना चपल्याने मारते बाया माणसं सुद्धा. त्यामुळे अवकातीत राहा आणि पुढच्या निवडणुकीला तू येच, तू आहे मी आहे. कळलं का आता तुम्हाला? सापाच्या पिल्लेला दूध पाजल्यावर काय होतं ती नाही तुम्हाला कळलं. तुम्ही चटलीत पण बऱ्याच जणांनी त्याला मतं दिलेत, बरोबर आहे. तुमच्या दारात फटाकडे उडलेत परत, बरोबर आहे. ही सापाचं पिल्लू आहे. मी सांगत होतो जी आम्हाला ढसतंय ती तुम्हाला ढसणार नाही का? इथे येऊन तुझ लागला शिकवायला. सांगू तुला, येऊ दे टाइम, येऊ दे टाइम, वक्त वक्ती की बात आहे. बघू माया कोण कोण नादी लागले त्याला काय करायचं बघ. त्यामुळं माझा नाद करताना 10 विचार करायचा. आज काही जण बोले कुई 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 कुई, काल काय बोलली छटछूट छटछूट. तुम्ही बाळांनो तुम्ही अवकातीमध्ये राहा. फक्त सुधीर बापू, बारबोले आबा, अरुण दादा, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.